समोर आलेले आहेत आणि आता संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हाणामारी झाली आहे। शिंदे सेनेचे कार्यकर्ते नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत आणि आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। तर एक व्हिडिओ आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं की या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे बाटल्या फेकून मारण्यात आलेल्या आहेत आणि एकमेकांच्या अंगावर हे दोन्ही बाजूचे पदाधिकारी धावून गेलेले आहेत। त्यानंतर अजून एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे ज्यामध्ये हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळत आहे। तर एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संतोष शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संतोषजी, नेमका काय घडलेलं आहे? एसटी बँकेच्या संचालक मंडळामध्ये हाणामारी होतीये। जय महाराष्ट्र साहेब। हा, जय महाराष्ट्र। मुळात आजची जी संचालकांची बोर्ड मीटिंग आयोजित केलेली होती या सदरच्या बैठकीला एसटी बँकेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष उपस्थित नसताना आणि जर आपण सदरचा व्हिडिओ बारकाईने बघितला तर सदर व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की कोणत्याही मीटिंगमध्ये अशा पद्धतीने संचालकांनी कुठे बाटल्या फेकणे किंवा ग्लास फेकून मारणे, विरोधी गटाच्या संचालकांनी एखादा भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आणल्यानंतर त्या ठरावाचं रेकॉर्डिंग करू नये अशा प्रकारची दमदाटी करून अक्षरशः विरोधी गटाच्या संचालकांना म्हणजेच आमच्या शिवसेनेच्या संचालकांना मारहाण करण्यापर्यंत हा प्रकार जातोय। आणि सदावर्ते यांनी सदरच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने बेकायदेशीरपणे ज्यांचा बँकेशी संबंध नाही असे लोक मीटिंग हॉलमध्ये कशा पद्धतीने बोलवले आणि बसवले याचा मागचा त्यांचा हेतू काय होता हे व्हिडिओमध्ये स्पष्ट होते। नक्की संतोषजी, मात्र या बैठकीला सदावर्ते स्वतः उपस्थित होते का आणि सदावर्तेंनी असं काय वक्तव्य केलं ज्यामुळे हा राडा झाला आणि यामध्ये कोण कोण जखमी झालेला आहे? आणि कारण कळतंय की 4 ते 5 जण जखमी झाले। या मारहाणीमध्ये आमच्या गटाच्या संचालिका वनिता माळी मॅडम असतील किंवा अजून आमचे सन्माननीय सर्व स्वाभिमानी संचालक असतील यांना अक्षरशः कुंटणखान्यातील बायका आणून साहेब या सदावर्तेंनी पाठवून बँकेमध्ये राडा केलाय। जे वाहतूक भवन अक्षरशः वेगवेगळ्या नावलौकिक कमवलेल्या माणसांनी ज्या वाहतूक भवनमध्ये काम केलं त्या वाहतूक भवनला आजपर्यंतच्या इतिहासातला काळीमा फासण्याचं काम सदावर्ते सारख्या माणसांनी केलेलं आहे। आणि मुळात मुद्दा काय आहे की साहेब ज्या सदावर्तेंनी एसटी बँकेवरती सत्ता स्थापन केल्यानंतर पहिली बोर्ड मीटिंग महाराष्ट्राला व्हिडिओ करून दाखवला की बघा मी सगळे ठराव तुमच्या समोर व्हिडिओमध्ये मांडतोय, सगळ्यांनी व्हिडिओमध्ये ही बैठक बघत चला, त्याच सदावर्तेच्या संचालकांनी बैठकीतला भ्रष्टाचाराच्या विरोधातला मांडलेला ठराव कशा पद्धतीने व्हिडिओ करून बाहेर जाण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर समोरच्या विरोधी गटाच्या संचालकांना मारहाण करणे किंवा कुंटणखान्यातील अक्षरशः बायका आणून सदावर्तीने पाठवल्या तिथे आणि कुंटणखान्यातील बायका आणून विरोधी संचालकांना मारण्याची आज वेळ सदावर्तीवरती का आली? जर तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, विरोधी पक्षाकडे बहुमत नाहीये तरीही तुमच्याकडे बहुमत असताना इतका तुम्ही रागीट का होताय, चिडचिड का होऊ शकते याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण की तुम्ही अस्थिर झालाय। बँकेतली सदावर्तीची सत्ता डळमळीत झालेली आहे, त्याच्याच संचालकांमध्ये वादविवाद चालू झालेले आहेत म्हणून सदावर्तींनी बँकेतली सत्ता जाऊ नये म्हणून विरोधकांवरती केलेलं हे साहेब षडयंत्र आहे। नक्कीच संतोषजी, या घटनेकडे आपलं लक्ष असेलच, यामधून अनेक बाबी समोर येणं गरजेचं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।